मला एव्हिडन्स नाही या प्रकरणात. कोर्टात जायचं आहे, खरेदी खत रद्द करायचे असेल तर मला एव्हिडन्स दिला तरी चांगला घेऊन जावा. तो एव्हिडन्स साठी ही तळमळ आहे. तुम्ही जर काय पाहिजे काय काय या सगळे बॅनर थोडं खाली पकडा. माझं मत काय होतं, कसं राहिलं असतो ना आपण हा आले असता नाव सहभागी आहे. हा पत्रच मी दिलेला आहे, कारण तालुक्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांवरती अशाच पद्धतीने अन्याय झालेला आहे. एक शेतकरी कामगार पक्षाच्याकडे जे येतात, शेतकरी संघटनेकडे येतात, त्या शेतकऱ्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. बोंडकर आमच्याकडे आले, बोंडकरांचा आम्ही कागदपत्र तपासल्यानंतर निश्चित आम्हाला कळलं की बाबा यांच्यावरती खरंच अन्याय झालेला आहे. या शेतकऱ्याच्या पाठीशी संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष उभा राहिला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने आदरणीय बाळाराम पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असताना शेतकऱ्यांच्या बाजूनी, शेतकऱ्यांवर जर तालुक्यातल्या कोणत्याही गावच्या असतील, कुठलाही असेल, जर अन्याय होत असेल तर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाकडे यावा. आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. संकट कुटुंबियावरती 2010ला त्यांची जी साई येथे जी जमीन आहे, त्या जमिनीच्या संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी खोटे दस्त तयार करून ही जमीन बोंडकर कुटुंबियांकडून काढून सावकाराच्या नावे करण्यात आली. मुळात म्हणजे एक आपण फेरफार त्यांनी जो बनवलेला आहे, तो फेरफार 11/6/2010चा फेरफार आहे. परंतु जे सावकार आहेत त्यांनी वारस नोंदीसाठी जो अर्ज दिला, तो अर्ज देत असताना त्याच्यावरची तारीख तपासली आणि त्या फेरफारवरची तारीख तपासली तर तो 2/7/2010 असा एक फेरफार तयार झालेला आहे. म्हणजे बाळ जन्माला येणे अगोदरच या लोकांनी बारसा घालण्याचं काम केलेलं आहे. आमची मागणी अशी आहे की या दोन लोकांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि बोंडकर कुटुंबियांना जी जमीन आहे त्यांची जमीन त्यांना परत द्यावी. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, शेतकरी संघटनेच्या वतीनं जलसमाधी आंदोलनाचं आयोजन आम्ही या ठिकाणी पत्र दिलं होतं. परंतु पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मध्यस्थीने त्यांनी असं आम्हाला सांगितलं की बाबा 11:30 वाजता तहसीलदार तुम्हाला भेटतात, तोपर्यंत तुम्ही काय आंदोलन करू नये. परंतु आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला. 11:30 वाजता आम्ही तहसील कार्यालयात जातोय, तहसीलदारांशी बोलतोय. जर का आम्हाला न्याय दिला नाही किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीत तहसीलदारांनी जर निर्णय घेतला नाही तर आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत, हे आज तुमच्या माध्यमातून मी सांगतोय.